ठीक आहे मांडतो. एक मिनिट मी मांडतो. ठीक आहे चला. स्पष्ट करा ओबीसीतून मराठ्याला आरक्षण पाहिजे. चला चला चला. अजित पवारांचं वसमत येथे जनसन्मान यात्रेत भाषण सुरू होतं. त्यावेळेस स्टेजवर अचानक काही लोकांची एंट्री झाली. अजितदादांनी भाषण थांबवून त्यांचं म्हणणं काय हे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते मराठा आरक्षणाचे आंदोलक असल्याचं अजितदादांना कळताच त्यांनी ठीक आहे मी या विषयावर भूमिका मांडतो असं सांगितलं. पण त्याचवेळी इतर आंदोलकांनी थेट आवाज वाढवत स्टेजवरच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं यावर अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी असा हट्ट धरला. यावर अजित पवारांनी माईकला आडवा हात लावत मीही मराठ्याच्या पोटी जन्म घेतला आहे असं उत्तर दिलं. त्यानंतर आंदोलक खाली उतरले. पहा स्टेजवर नेमकं काय घडलं. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या. मी त्यांना सांगितलं होतं घरी द्या म्हणून. मी त्यांच्या घरी जेवायला येणार आहे. तर ठीक आहे. त्या संदर्भामध्ये त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने जातीनं लक्ष घालील एवढा शब्द ह्या निमित्तानं मी आपल्याला देतो. मित्रांनो मी शब्दाचा पक्का आहे. आजपर्यंत मी ज्या वेळेस एखादा शब्द टाकलेला आहे त्या वेळेस त्या शब्दाचं मी व्यवस्थितपणे नियोजन. आता पुन्हा अरे हे तेच आहे ना. ठीक आहे तुमची भूमिका काय असली तर मांडा. हो ठीक आहे. 12 महिने झाले दादा. 12 महिने झाले दादा उपोषण करायचे. ठीक आहे मांडतो. एक मिनिट मी मांडतो. ठीक आहे चला. ही भूमिका आपली स्पष्ट करा ओबीसीतून मराठ्याला आरक्षण पाहिजे. हो ना चला चला चला. तर त्या संदर्भामध्ये माझं हेच म्हणणं आहे की समाजातल्या थांबा जरा बाहेर बसा. माझं खाल्यावर बोलतो मी बरोबर. मी बोलतो ना त्यांच्याशी. तुझ्या घरी आल्यानंतर त्यांना वेळ देतो. मी बोलतो. मला कळतं काय बोलायचं ते. या संदर्भामध्ये मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही महिलांना साधारण 1500 रुपये त्या ठिकाणी दिलेले. तर अशा प्रकारे मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना अजित पवार यांनाही आता करावा लागलाय. त्यांनी निवेदन स्वीकारलं मात्र भूमिका काही जाहीर केली नाही किंवा सांगितली नाही. असाच प्रकार याआधी सुप्रिया सुळेंबाबतही भर सभेत घडला होता. तेव्हाही स्टेजवरच आंदोलक आले होते. त्यामुळे आता नेत्यांच्या सभांमध्ये असा प्रकार घडत असल्याने या गोष्टीची चर्चा होते. आता आणखीन किती नेत्यांना अशा रोषाचा सामना करावा लागतो, अशा घटना घडतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण घडलेली ही घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल